जात आहेत। तर दुसरी दृश्य आहेत ते म्हणजे पद्मसिंह पाटील, ते देखील धाराशिव मतदारसंघामधून एकदा खासदार राहिलेले आहेत आणि आता त्यांच्या सुनबाई म्हणजे अर्चना पाटील आता मतदानासाठी निघत आहेत। धाराशिव मधून त्या ओमराजेंच्या विरोधामध्ये उभे आहेत। तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत। एकीकडे धाराशिवमध्ये अर्चना पाटील यांचं कुटुंबियांकडून औक्षण केलं जात आहे, तर तेर जवळच्याच गोवर्धनवाडी या ठिकाणी देखील आता ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी त्यांच्या पत्नी त्याचबरोबर कुटुंबियांकडून औक्षण केलं जात आहे। धाराशिवमध्ये ही हाय व्होल्टेज लढत आपण पाहतोय, भावजाई विरुद्ध दीर अशी ही लढत या ठिकाणी परंपरागत आणि कुटुंबियांमधील ही लढत आहे। ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील। मूळच्या भाजपच्या असलेल्या अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधून त्या इथून निवडणूक लढवत आहेत। ओमराजेंनी 2019च्या निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्यानं या ठिकाणी विजय मिळवलेला होता आणि आता त्यांच्या समोर या ठिकाणी आहेत राणा जगजितसिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील। ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतलेत, पूजा केली, काय भावना आहे? भावना काही नाही। आज देवासमोर उभं राहिल्यावर आज पहिल्यांदा मतदानाला माझ्यासाठी जाताना गेले 30 वर्ष केलेल्या कामाचा आणि घेतलेले सगळं जे काय कष्ट आहेत किंवा जे काय केलंय ते समोर उभं राहिलं। आज त्याची परिपूर्णता होण्यासाठी जाती आणि नक्की आई तुळजाभवानी मला आशीर्वाद देऊन विजयी करेल हा आत्मविश्वास आहे। लोकसभेचा उमेदवार म्हणून आज पहिल्यांदा मतदान करताय? डॉक्टर साहेबांसाठी केलं, राणादादांसाठी केलं, ते माझ्यासाठीच असं वाटत होतं। मला वेगळं काय खरं म्हणजे वाटत नाहीये। फक्त असं जातोय तर आपल्या कामाचं, पण ते राणादादांच्या वेळेस पण वाटतं की म्हणजे प्रचाराचं नाही, गेले मागच्या कामाचं। मला माझ्यासाठी असं माझ्या मुलाला वाटलं, त्यांनी मला की मी पहिलं मतदान करतोय आणि ते तुला। मी म्हटलं पहिलं मतदान माझं, म्हटलं ते मोदींना। तर म्हणे नाही पण सगळेजण सगळ्यांची आई नसते। म्हटलं हो आईला करतोय, हे त्याला त्याचं वाटलं। मला कारण घरातलेच होते इतके दिवस, नवऱ्यासाठी काय पप्पांसाठी काय फरक पडला। एक हे वाक्य व्हायरल होते की पैसे दारूच्या बाटला वाटण्याचा प्रकार समोर आलाय तुमच्या लोकसभेमध्ये, आणि पोलिसांनी ती गाडी आणि दारूही जप्त केलेली आहे। आरोप असा होतोय की भाजपचे खरोज गावातील माजी सरपंच प्रशांत डोके व ड्रायव्हर राहुल डोके यांच्यावर आरोप केला जातोय। नाही, मला ते काही माहिती नाहीये। मी काल दिवसभर माझ्या तुळजापूर तालुक्यातील प्रत्येक गावातील कार्यकर्ते, आम्ही तुळजापूर तालुक्यात फिरलो सुद्धा नाही। भूम, परंडा, वाशी, राणादादांचा मतदारसंघ म्हणून काल सकाळी 7:30ला जे सोडलं ते प्रत्येक गावातल्या माझ्या, प्रत्येक झालंच नाही पण तरी 18 गावं केली। 18 गावातल्या कार्यकर्त्यांना हात जोडून थँक्यू म्हणून उद्या चांगलं मतदान करून घ्या। तुळजापूर सगळेच मतदारसंघ चांगले, तुळजापूरला गेले नव्हते म्हणून त्या तालुक्यात गेले आणि रात्री 12:30ला आले। मला कुठं काय घडले किंवा काय झालं माहित नाही। आणि आरोप प्रत्यारोप आणि मतदानाच्या दिवशी सकाळी हा नित्य, जेव्हा आपल्याकडे मुद्दे नसतात, विकास आणि काही घेऊन जायला मतदारांसमोर नसतं, तेव्हा असले निष्फळ आरोप प्रत्यारोप होत असतात। हे उगाचच वारं बदले। माझ्या जिल्ह्यातल्या लोकांना माहिती आहे की राणादादा काय, डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब काय, अर्चना पाटील काय आहे आणि कोण काम करतं। त्यामुळे असल्या भूलथापांना किंवा कसल्याच गोष्टींना धैर्यशील मोहिते पाटील यांचे वडील आता आपल्या बरोबर, काय सांगताल? आज धैर्यशील मोहिते पाटलांचं मतदान होतंय, तुम्ही सर्व कुटुंब निघालेले आहेत, काय तुमच्या भावना आहेत? तो यशस्वी होणार, 3 लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून येणार। मतदारसंघातल्या प्रत्येक तालुक्यात त्याला मताधिक्य मिळणार। काय कोणते तुमचे माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आता आपल्या बरोबर? भैयासाहेब, आता आपण पूजन करून मतदान निघतं, काय पहिली प्रतिक्रिया? आता देवाचं दर्शन घेऊन निघतोय बाहेर आणि मला खात्री जास्तीत जास्त मतदान होईल आणि त्यातलं सुद्धा मतदान मला विजयाच्या दिशेनं, जास्तीत जास्त लीडच्या दिशेनं घेऊन जाईल। महिना झाला आपण प्रचार करताय, कोणकोणते मुद्दे या प्रचारामध्ये होते आणि कुठले मुद्दे खरं तर आपल्या मतदारांना भावले? मतदारांना या ठिकाणी सिंचन, शिक्षण, लघु उद्योग उभा करणे, कृषी लघु उद्योग उभा करण्याच्या दृष्टिकोनातून हे प्रश्न भावलेले आहेत आणि एक आत्मविश्वास आहे की या भागातलं पाण्याचं वाटप योग्य रीतीनं होईल। त्याच पद्धतीनं शिक्षणाच्या दृष्टिकोनातून काहीतरी कामकाज माझ्याकडे। भैयासाहेब निवडून येतील? किती मताधिक्याने? 2.5 लाख पुढे। 2.5 लाखाच्या पुढे आशीर्वाद आहे आपला?
बघितलं असेल की 2.5 लाखाच्या मताधिक्यानं निवडून येतील असं विजयसिंह मोहिते पाटील देखील सांगितलेलं आहे. त्याचबरोबर भैयासाहेबांच्या काकू देखील आता आपल्या बरोबर आहेत. काकू, काय सांगताल, भैयासाहेबांना काय आशीर्वाद देत आहे? यशवंत हो, नीतिवंत हो, कुलवंत हो, शीलवंत हो, जाणता राजा हो. प्रचंड मताने, आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने, सर्व जनतेच्या आशीर्वादाने प्रचंड मताने निवडून ये. जनता हीच तुझी ठेव आहे हे लक्षात ठेव. जनता हीच तुझी प्रॉपर्टी आहे, म्हणजे संपत्ती आहे हे लक्षात ठेव. आणि जनतेसाठी जे आजोबांनी तुम्हाला तो एक संदेश दिलाय किंवा एक पिढ्यानपिढ्या एक जे काही मंत्र दिलाय आजोबांनी, जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत जनतेची सेवा करा. जनता हीच माझी धनदौलत आहे, एवढा आशीर्वाद मी धैर्यशीलला देते. भैयासाहेबांसमोर आव्हान होतं, 5 आमदार एका बाजूला आणि जनता एका बाजूला होती. कसं बघते? नाही, कसं आहे माहितीये का, शेवटी ही निवडणूक आहे, आळवावरचं पाणी आहे. कोण कुणाकडे जायचं, कोण कुणा जायचं हे आपल्याला सगळ्यांना माहितच आहे. पण जिथं तुम्हाला जनतेचा विश्वास संपादन करून तुम्ही जनतेसाठी काय कराल त्यावेळेला तुमची सगळी ताकद समजेल. आणि जनतेसाठी तुम्ही कसं वागला, जनतेने तुम्हाला कुठल्या पद्धतीने बघितलं ह्याच्यावर 5 आमदार असू देत काय, नाहीतर 10 आमदार असू देत, पण जनतेसाठी जे काय केलंय ते कार्य जनताच दाखवल. त्याच्यामुळे कोण कुणाच्या पाठीशी किती असावं आणि किती नसावं ह्याला काय एवढं हे देऊ नका तुम्ही. चांगली गोष्ट आहे. हो. काय किती मताधिक्य मिळेल भैयासाहेबाला? 2.5 लाख. अकलूजहून कॅमेरामन मिलिंदसह मी रवी लवेकर, TV9 मराठी. तर माढ्याची लढत या निवडणुकीमधली सगळ्यात लक्षवेधी अशी ही लढत आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील अशी लढत या ठिकाणी होते. कायमच्या